माना कि तेरे जहां में ये नहीं कि प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगामध्ये माफी पण असते ना. आपण आता त्या प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, पुन्हा आमचं त्या लग्नाचे वाढदिवस झाले. आता कारण उद्धव ठाकरे असंही म्हणाले, तुम्ही म्हणालात की आता असं काय उरलंय आमच्यापर्यंत, पण त्यांना असं वाटतं मराठी पंतप्रधान व्हावा आणि त्याच्यासाठी म्हणून त्याला हे सगळं जे ऑपरेशन आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात ते स्पीड ब्रेकर सारखं ते होऊ शकतं. आणि हे सगळं म्हणजे या सगळ्या गोष्टींची पण ओपन फोरमवरती चर्चा झालेली आहे. त्याच्याकडनं तुमच्याकडनं अजून उत्तर आलेलं नाही, म्हणून की मराठी पंतप्रधानाची चर्चा त्यांनी पुन्हा रिवाईव्ह केली एका पद्धतीने. एक हिंदीमध्ये गाणं आहे ना ते की माना कि तेरे जहां में ये नहीं कि प्यार नहीं मिलता, वो जब चाहिए तब नहीं मिलता. हे सगळं प्रेम मला 2019ला हवं होतं. तेव्हा प्रेमभंग झालेला आहे. आता पुन्हा प्रेम जुळणं कठीण आहे. प्रेमभंगामध्ये माफी पण असते ना. आपण आता त्या प्रेमभंगानंतर आम्ही दुसरं लग्न केलं, संसार थाटला, पुन्हा आमचं त्या लग्नाचे वाढदिवस झाले. आता काय राहिलं. पण तरी सुद्धा गंभीर विषयावरती याचं झालं तर मी एक मार्क केलं 2024 नंतर 2022 ते 2024 महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने राज्यसभेच्या निवडणुका, विधान परिषदेच्या निवडणुका, या काळामध्ये कोणाचा आमदार फुटतोय, कसा जातोय, राज्यसभेतला खासदार फुटतोय का, किंवा अजून काय होतंय का, या सगळ्या गोष्टींवरती खूप लक्ष असायचं. 24 नंतर तुम्ही ती सिस्टीमच बंद करून टाकली. बिनविरोध, सरळ थेट निवडणुकाच नको. मला कुठेतरी असं वाटत होतं की तुम्ही त्या क्लिनिंग प्रोसेसला सुरुवात केलेली आहे, की खूप झालं आता 2 वर्षामध्ये सत्ता आली, सरकार स्थापन झालं, लोकांनी निवडून दिलं, 137 जागा आल्या. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या. त्याची पुन्हा सुरुवात गेल्या 4 दिवसामध्ये झालेली आपल्याला बघायला मिळते. आणि नुसती खासदारांवरती नाही तर आता विधान परिषदेत, आणि आता ते म्हणतात 3.0 पण आम्ही करणार आहोत, तयारी आमची झालेली आहे, आमदारांसाठी पण आहे. आता झालं 240 तुमच्याकडे आहेत, 2/3 आहेत. उद्या डिलिमिटेशनचं बिल पास करायचं असेल तेवढे सुद्धा आमदार तुमच्याकडे आहेत महाराष्ट्रामध्ये. तरी सुद्धा तर हे तुम्ही जे क्लिनिंग करायचा प्रयत्न करत 2 वर्षामध्ये, त्याला सगळ्यात मोठा झटका जो आहे ना तो या ऑपरेशनमध्ये बसला. मी असं माझं ऑब्झर्वेशन बरोबर आहे की नाही? मला असं वाटत नाही. माझं मत असं आहे की जो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, तो पक्ष आता कन्सॉलिडेट होतोय आणि एका छत्राखाली येतोय. म्हणजे त्या पक्षामध्ये 2 शिवसेना आपण बघितल्या, एक शिवसेना आणि एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता हळूहळू जे लोक तिकडे उरले होते त्यांनाही असं लक्षात यायला लागलंय की बाबा ठीक आहे, बाळासाहेबांचे सुपुत्र इकडे आहेत, त्यांचं घर इकडे आहे, त्यांना पूर्ण मान सन्मान, पण राजकारण करायचं असेल तर बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना. आणि त्यामुळे कन्सॉलिडेशनची प्रोसेस चाललेली आहे. हे सगळे आता हळूहळू कन्सॉलिडेट होत आहे.